हाय एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. अँड फर्स्ट ऑफ ऑल हा म्हणजे माझा यूट्यूबवरचा फर्स्ट व्हिडिओ आहे. तर थोडंसं नर्वसनेस पण वाटते, पण त्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट आहे की मी माझा फायनली मी माझा यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आणि मी माझा व्हिडिओ बनवते. तर याआधी मी खूप ओव्हरथिंक करायची की जर म्हणजे मला यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं, मला खूप दिवसांपासून करायचं होतं. पण मी ओव्हरथिंक करायची की आपल्याकडे परफेक्ट माईक नाही आहे, सेटअप नाही आहे, तर कसं होणार. पण एक दिवस माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की जर तू असंच करत राहिली तर कधी होणार नाही. लाईक म्हणजे मी इन्स्टावर पण हा विचार आधी केला होता, पण नंतर इन्स्टा स्टार्ट केलं आणि मग त्याला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं आणि ते बघून मला असं वाटतं की मी यूट्यूब स्टार्ट केल्यावर पण म्हणजे स्लो का असे ना, पण याची पण ग्रोथ होईल आणि तुम्हाला पण माझं कॉन्टेंट आवडेल. असंच आपण ट्राय करणार आहोत इथून पुढे. सो आपण आज एका टॉपिकवर बोलणार आहोत, तो म्हणजे आता सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे, तो म्हणजे क्लीन गर्ल. क्लीन गर्ल म्हणजे काय, सो तिचं रुटीन काय असलं पाहिजे. सो माझ्या मते आपण कसं समजतो की क्लीन गर्ल म्हणजे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स वापरणे किंवा पिंटरेस्टवर याच्यावर आपण बघतो की ते खूप सारे ब्रँडेड प्रोडक्ट्स यूज करतात आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या ते यूज करतात ज्या आपण अफोर्ड करू शकत नाही, किंवा ब्रँडेड क्लॉथ्स अँड ऑल. पण माझ्या मते मी रिसर्च केला आणि मला एक गोष्ट समजली की क्लीन गर्ल म्हणजे फक्त ब्रँडेड क्लॉथ्स किंवा एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स वापरणं नाही, तर क्लीन गर्ल म्हणजे तुमचा स्वभाव, तुम्ही राहता कसं, वागता कसं, बोलता कसं, यावर म्हणजे आपला हा व्हिडिओ असणार आहे. आणि यामध्ये मी फक्त इंट्रोडक्शन देईल. आपला जो नेक्स्ट पार्ट असेल त्यामध्ये आपल्याला नेमकं म्हणजे काय हॅबिट्स अशा असतात क्लीन गर्लच्या ज्या आपण फॉलो केल्या पाहिजे, त्या आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. थोडक्यात सांगायचं गेलं तर माझ्या मते क्लीन गर्ल म्हणजे काय, स्वच्छ राहणे, स्वतःसाठी वेळ काढणे, डिसिप्लिन मेंटेन करणे, हेल्दी हॅबिट्स बिल्ड करणे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगलं माणूस म्हणून राहणे. आणि जर तुम्ही हे सगळं करताय तर तुम्ही ऑलरेडी क्लीन गर्ल माइंडसेट फॉलो करतायत. तर आपण जर बघितलं तर आता सर्वांच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, पण जी मुलगी त्या प्रॉब्लेम्सला फेस करून आपलं डिसिप्लिन, आपली ज्या रोजच्या हॅबिट आहेत त्या चेंज करत नाही, म्हणजे चांगल्या हॅबिट्स लावते. एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम्स आले किंवा काही जॉबला जातात, स्कूलला जाणे म्हणजे काय, तर तिचे ज्या हॅबिट्स असतात, सकाळी उठणे किंवा ते जे थोडं थोडं असतं पाणी वगैरे प्यायचं, नंतरची जे म्हणजे रुटीन जे असतं ती जी रेग्युलरली तो फॉलो करत असेल तर ऑलरेडी ती चांगलं म्हणजे क्लीन गर्ल माइंडसेट ती फॉलो करते. सेम जर तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा कुठे जॉबला जात असताल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये ॲड केल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या लाईफला एक गोल मिळेल आणि तुमच्या शरीराला डिसिप्लिनची सवय लागेल. आणि डिसिप्लिन ही लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट असते. जर तुम्ही बघितलं तर मी पण शिकते, मी पण आता खूप सारे ट्राय करते की सकाळी म्हणजे रुटीन काय केलं पाहिजे, काय आपण ॲड करू शकतो आपण यामध्ये. आणि मी जो पाथ निवडला आहे आता त्यामध्ये मला माहीत नाही की ही जर्नी मला कुठे घेऊन जाईल, पण मी नक्कीच माझा बेस्ट देण्याचा यामध्ये प्रयत्न करेल. आणि आपला जो नेक्स्ट व्हिडिओ असेल मी त्यामध्ये सगळ्या या हॅबिट्स ॲड करणार आहे. जर तुम्ही हाऊसवाईफ असाल, स्टुडंट असाल किंवा जॉबला जात असाल तर कोणत्या ज्या हॅबिट्स आहेत ज्या तुम्ही रेग्युलरली म्हणजे रुटीनमध्ये ॲड केल्या पाहिजे, जेणेकरून तुमचं लाईफ अशी अजून चांगली होईल, अशा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बोलू. आणि जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू सो मच. आणि या चॅनलवर आपले ट्रॅव्हल, ब्युटी, ग्रोथ, फॅशन असे खूप सारे ब्लॉग्स येणार आहेत. जर तुम्हालाही हे ब्लॉग्स बघायचे असतील तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा हा फर्स्ट ब्लॉग कसा होता. आणि जर माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर तेही मला सांगा कमेंटमध्ये. आणि ओके, आपला नेक्स्ट पार्ट पण लवकरच येईल. सो सी यू इन द नेक्स्ट पार्ट. बाय.